नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत. स्कूल ERPच्या या सॉफ्टवेअरमध्ये, पर्सनलाइज ॲप्लिकेशन ऑफ लर्निंगच्या या सॉफ्टवेअरमध्ये आपण आज बघणार आहोत की कोणकोणते मॉड्यूल्स, बेसिक मॉड्यूल्स आपल्याला अवेलेबल आहेत. हे जे मॉड्यूल्स आहेत हे आपल्या कॉन्टॅक्ट पर्सनने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ऍक्टिव्ह करून देण्यात आलेले आहेत. आपली साईट demo.mahaict.in वर जाऊया. हे आपलं फ्रंट एंड आहे. आपल्याला जी मॉड्यूल्स बघायची ती आपण ॲडमिनच्या लॉग इनने बनवणार आहोत. म्हणून demo.mahaict.in जे आपली जी काही URL आहे ती, त्याच्यानंतर ऑब्लिक साईट ऑब्लिक लॉग इन, हे आपलं ॲडमिशन लॉग इनचं स्क्रीन ओपन झाली आहे. इथे आपल्याला जो ॲडमिनचा युजर ID देण्यात आलेला आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याचा पासवर्ड आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आला असेल तो टाकायचा आहे. आपल्याला देण्यात आलेला पासवर्ड आपण बदलू शकता, तो चेंज करू शकता, परंतु तो कुठेतरी सिक्युअर प्लेसला आपण लिहून ठेवावा, कारण का हा या सॉफ्टवेअरचा मेन कंट्रोलरचा पासवर्ड आहे. तुम्ही तो आपल्या कम्प्युटरला सेव्हही करू शकता. तुमच्या ब्राउझरमध्ये अशी प्रकारची विंडो आली असेल तर सेव्ह आणि डोंट सेव्ह, त्यापैकी तुम्हाला हवा असेल तर सेव्ह वर क्लिक करा, अदरवाइज डोंट सेव्ह करा. आता लॉग इन केल्यानंतर जी आपल्याला येते ती अशा प्रकारची एक स्क्रीन येते. हा आपला डॅशबोर्ड आहे. हे आपल्या शाळेचं नाव आहे. मग वेगवेगळे मॉड्यूल्स मध्ये स्टेटस आहे. त्याच्यानंतर कॅलेंडर आहे. किती युजर्स आहेत त्याची माहिती आहे. किती स्टुडंट्स आहेत त्याची माहिती आहे. त्यांच्या अटेंडन्स बद्दलची माहिती आहे. आपल्या शाळेत इन्क्वायरी बद्दलची माहिती आहे. असा आपला हा डॅशबोर्ड आहे. आता आपण ह्याच्यातली जी बेसिक मॉड्यूल्स आहेत त्याकडे जाऊया. फ्रंट ऑफिस, ऍडमिशन इन्क्वायरी, विजिटर बुक, फोन कॉल लॉग, पोस्टल डिस्पॅच, पोस्टल रिसीव, कंप्लेंट, सेटअप फ्रंट ऑफिस. आपलं जे ऑफिशियल वर्क आहे हे कम्प्युटराइज करण्यासाठी आपल्याला आलेलं लेटर्स, आलेल्या ऑर्डर्स हे प्रॉपर कम्प्युटराइज करण्यासाठी किंवा आपल्या शाळेतून आपल्या व्यवस्थापनाकडून गेलेले लेटर्स हे कम्प्युटराइज करण्यासाठी हे मॉडेल देण्यात आलेलं आहे. यामध्ये आपले बाहेरचे स्टुडंट ऍडमिशनसाठी इन्क्वायरी करू शकतात. आपल्या शाळेत आपल्या कॅम्पसमध्ये आलेल्या व्हिजिटर्सचं तुम्ही लॉगबुक ठेवू शकता. आलेल्या फोन्स, जे महत्वाचे फोन्स आहेत त्यांची नोंदणी इथे करू शकता, जे तुम्हाला भविष्यात त्याचा डेटा प्रॉपरली उपलब्ध असेल. हे आहे फ्रंट ऑफिसचं मॉड्यूल. सेकंड मॉड्यूल आहे स्टुडंट इन्फॉर्मेशन. स्टुडंट डिटेल, स्टुडंट ऍडमिशन, ऑनलाइन ऍडमिशन, डिसेबल स्टुडंट, बल्क डिलीट, स्टुडंट कॅटेगरीज, स्टुडंट हाऊस, डिसेबल रिजन. हे स्टुडंट रिलेटेड जो आपलं मॉड्यूल आहे हे संपूर्ण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये स्टुडंटची ऍक्टिव्हिटी इनिशिएट करताना ज्या आवश्यक स्टुडंटचा डेटा आहे तो कॅप्चर करणं, तो कंट्रोल करणं, तो डिलीट करणं, तो मॉडिफाय करणं, तो अपडेट करणं किंवा
ते एनेबल किंवा डिसेबल करणं, यासाठी हे मॉड्यूल तयार करण्यात आलेलं आहे. तिसरं जे मॉड्यूल्स आहे ते अटेंडन्स. स्टुडंटचा अटेंडन्स त्यांचा डेट वाईज अटेंडन्स. आता काही शाळांमध्ये, काही व्यवस्थापनात विद्यार्थी येणार नसतील तर ते आगाऊ आपल्या लेटरनी कळवू शकतात. तर त्यांची लीव्ह अप्रूव्ह करणं, त्यांच्या ज्या काही ॲब्सेन्सी आहेत त्या आधीच मार्क करणं आणि नोटिफाय करणं, ह्याच्यासाठी हे अटेंडन्सचं मॉड्यूल आहे. त्यानंतर आहे एक्झामिनेशन, एक्झाम ग्रुप, एक्झाम शेड्यूल, एक्झाम रिझल्ट, मुलांचं ॲडमिट कार्ड, मुलांचं प्रिंट कार्ड, त्यांची मार्कशीट डिझाईन करणं, त्याची मार्कशीट प्रिंट करणं आणि मार्क्सचं ग्रेड्स. म्हणजे एक्झाम रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या एक्झामिनेशनच्या मॉड्यूलमधून कंट्रोल करणं. तसंच त्याचं रिपोर्टिंग, त्याचं इनिशिएशन आणि त्याचं फायनल प्रिंट आउट याचंही सेटिंग आपण एक्झामिनेशनच्या मॉड्यूलनी करू शकतो. तुम्ही मुलांची ऑनलाईन एक्झाम घेऊ शकता. ऑनलाईन एक्झाम घेण्यासाठी तुमचा सर्व्हरची कॅपॅसिटी मात्र तुमच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन एक्झाम देण्याच्या ज्या वेळा आहेत त्याचं प्रॉपर नियोजन करून आपल्याला करायचं आहे. जेणेकरून तुमच्या सर्व्हरची कॅपॅसिटी असेल 50 मुलांची, तर ॲट अ टाइम तुम्ही 50 मुलांची एक्झाम घेऊ शकता, किंवा तुम्ही तो एक्झाम स्पॅम मध्ये घेऊ शकता. त्यासाठी ऑनलाईन एक्झाम आणि क्वेश्चन बँक हे 2 मॉड्यूल्स ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये दिलेले आहेत. तिथून तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशनचं सेटिंग करणं आणि ते कंट्रोल करणं हे करू शकता. लेसन प्लॅन. आता जो सिलेबस आहे त्याच्यामधले जे लेसन्स आहेत, त्याच्यामधले जे टॉपिक्स आहेत त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याची इम्प्लिमेंटेशन करणं आणि ते झाले की नाही झाले त्याचे रेकॉर्ड ठेवणं, यासाठी हे मॉड्यूल आपण उपयोगात आणू शकतो. अकॅडमिक्स हे आणखीन मास्टर डेटा एंट्री करण्याचं मॉड्यूल आहे. क्लास टाइम टेबल, टीचर्स टाइम टेबल, असाइन क्लास टीचर, प्रमोट स्टुडंट, सब्जेक्ट ग्रुप, सब्जेक्ट क्लास आणि सेक्शन हे अकॅडमिकचं मास्टर. तुमच्या शाळेमध्ये जे काही सेक्शन्स आहेत, जे काही डिव्हिजन्स आहेत, त्या वन टाइम तुम्ही याच्यात टाकू शकता. म्हणजे युनिक डिझाईन, युनिक डिव्हिजन्स, युनिक सेक्शन्स तुम्हाला टाकायचे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या याच्यात स्कूल 5 ते 10 आहे आणि 5वी मध्ये 2 तुकडे आहेत, 6वीत 3 तुकडे आहेत, 7वीत 4 तुकडे आहेत, 7वी मध्ये ए बी सी डी अशा 4 तुकडे आहेत. 5वीत ए बी होतं, 6वीला ए बी सी होतं आणि 7वीला ए बी सी डी होतं. तर तुम्ही फक्त ए बी सी डी टाकलं तरी तुमच्या डिव्हिजन्स येणार आहेत. ज्या तुमच्या युनिक डिव्हिजन्स आहेत तेवढ्यांचीच एंट्री इथे करायची आहे. हा, आता जर प्रत्येक क्लासला तुमची डिव्हिजन युनिक केली असेल, तुम्ही त्याला फ्रुट्सची नावं, फ्लॉवर्सची नावं दिली असतील, तर त्या तुम्हाला एंट्री करायच्या आहेत. त्याच्यानंतर क्लास, मग त्या क्लासला आवश्यक सेक्शन तुम्हाला जॉईन करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमच्या शाळेमध्ये शिकवले जाणारे सर्व सब्जेक्टची मास्टर एंट्री सब्जेक्ट मध्ये करायची आहे. त्याच्यानंतर हे सब्जेक्ट जे केलेले आहेत हे तुमच्या इयत्ता निहाय, सेक्शन निहाय तुम्हाला ग्रुपिंग करायचंय. प्रमोट स्टुडंट, जेव्हा स्टुडंटचं इयर कंप्लीट होईल तेव्हा स्टुडंटचं प्रमोशन ऑटो होणार आहे. म्हणजे परत पुन्हा एकदा स्टुडंटची एंट्री करायची गरज पडणार नाही. म्हणजे जो 5th मध्ये आहे तो पास झाला की ऑटोमॅटिक 6 मध्ये जाणार आहे. मग ह्याच्यासाठी हा प्रमोट स्टुडंटचा टॅब आहे. त्याच्यानंतर जे क्लासेस आहेत त्यांना तुम्हाला क्लास टीचर असाइन करण्यासाठी असाइन क्लास टीचर आहे. तुम्ही क्लासेसचं आणि टीचरचं टाइम टेबल याच्यातून बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला जो सब्जेक्ट आहे, जो क्लास आहे त्याचं टायमिंग आणि त्याचं रूम हे असाइन करायचे, जेणेकरून तुमचं टाइम टेबल तयार होईल. असं आहे अकॅडमिक्सचं मॉड्यूल. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स, स्टाफ डिरेक्टरी, स्टाफ अटेंडन्स,
पेरोल, अप्रूव्ह लिव्ह रिक्वेस्ट, अप्लाय लिव्ह, लिव्ह टाईप, टीचर्स रेटिंग, डिपार्टमेंट डिसिजन, डिसेबल्ड स्टाफ. स्टाफ डिरेक्टरीमध्ये वेगवेगळे स्टाफ आहेत, जे टीचर्स आहेत त्यांची एंट्री करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टाफचा अटेंडन्स याच्यातून होणार आहे. त्यांचं लिव्ह जे काय अप्रूव्ह वगैरे करायचे ते होणार आहे. ते लिव्ह अप्लाय करू शकतात. लिव्ह टाईप असेल, टीचरचं रेटिंग तयार करता येणार आहे. तुम्हाला तुमचे डिपार्टमेंट्स वेगवेगळे असतील तर डिपार्टमेंट्स वेगवेगळे ठेवायला लागतील. तर तुमच्या डिपार्टमेंट नसतील तर तुम्ही बाय डिफॉल्ट एक सिंगल डिपार्टमेंट ठेवू शकता. तुम्ही टीचर्सचं डेझिग्नेशन सेट करू शकता. वेगवेगळ्या टीचर्सचं वेगवेगळं डेझिग्नेशन असेल त्याच्यावर ठेवू शकता. जर तुमच्या डेझिग्नेशन डिपार्टमेंट या गोष्टी नसतील तर एक युनिक डिपार्टमेंट डेझिग्नेशन तयार करून सगळ्यांना त्या डिपार्टमेंटमध्ये त्या डेझिग्नेशन मध्ये ठेवू शकता. आवश्यक ते स्टाफला तुम्ही डिसेबल किंवा एनेबल करण्याची साठी तुम्हाला जे कंट्रोल आहे ते ह्युमन रिसोर्स मध्ये अवेलेबल आहे. जे आपलं कॅलेंडर आहे, जे काय ईमेल पाठवायचे आहेत, जर आपल्या व्यवस्थापनाने SMS घेतले असतील तर SMS पाठवायचे आहेत, तर त्याचं जे काही सेटिंग आहे ते ह्याच्यातून आपल्याला करता येणार आहे. डाउनलोड सेंटर. आता हे जे ऍप्लिकेशन आहे लर्निंग साठी, मग आवश्यक स्टडी मटेरियल, आवश्यक असाइनमेंट्स, आवश्यक कंटेंट लोड करण्यासाठी जे मॉड्यूल आहे ते डाउनलोड सेंटर आहे. मग ते ऍडमिनच्या मेनू मधून आपण तुम्ही त्या क्लाससाठी किंवा संपूर्ण शाळेसाठी एखादं कंटेंट अपलोड करू शकता, जे त्या रिलेटेड व्यक्तींना, म्हणजे त्या रिलेटेड टीचर्सना, त्या रिलेटेड स्टुडंटना त्यांच्या लॉगिन मधून ते कंटेंट अवेलेबल असेल. होमवर्क तुम्ही मुलांना या आपल्या वेब बेस्ड सॉफ्टवेअर मधून, नेट बेस्ड, लॅन बेस्ड सॉफ्टवेअर मधून होमवर्क देऊ शकता. तो होमवर्क ते कंप्लीट केल्यानंतर तो होमवर्क झालाय की नाही हे तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून घेऊ शकता. जे आपण सुरुवातीला जी आपली फ्रंट एंडची विंडो येते, ती विंडो येण्यासाठी जे आवश्यक कंट्रोल आहे तो फ्रंट CMS मध्ये अवेलेबल आहे. इव्हेंट, न्यूज, पेजेस, मेनूज हे जे काही कंट्रोल्स आहे हे ह्याच्यात अवेलेबल. तुमचं फ्रंट CMS आहे हे पूर्णपणे तुमचं फ्रंट एंड मॅनेज करतं. तुम्हाला हवं तसं तुमचं वेब पेज, हवं ते कंटेंट जे विदाउट लॉग इन पब्लिकला डिस्प्ले करायचं आहे ते तुम्ही इथून सेट करू शकता. आता आपण एवढा डेटा भरल्यानंतर वेगवेगळे रिपोर्ट्स सहजतेने आपण मिळवू शकतो. पण रिपोर्ट येण्यासाठी आपला बेसिक डेटा परिपूर्ण असला पाहिजे, आवश्यक त्या कारवाया कंप्लीट केलेल्या असेल, त्याच वेळेस आपल्याला रिपोर्ट्स अवेलेबल आहेत. स्टुडंटचे रिपोर्ट्स आहेत, अटेंडन्स आहे, एक्झामिनेशन आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, लेसन प्लॅन आहे, ह्युमन रिसोर्स आहेत, युजर लॉग आहेत, असे बरेचसे रिपोर्ट्स, त्यामध्ये सब रिपोर्ट्स असे तुम्हाला अवेलेबल या सिस्टीम मधून राहणार आहेत. आता ही जी काही सिस्टीम आहे याला सेटिंग करण्यासाठी सिस्टीम सेटिंग्स ऍडमिनला दिलेले आहेत. म्हणजे यात जनरल सेटिंग्स आहेत, सेशन सेटिंग्स आहेत, नोटिफिकेशन सेटिंग आहे, ईमेल सेटिंग आहे, जे काय प्रिंट आउट करतोय ते हेडर फुटर सेट करायचे आहे, फ्रंट CMS ऑन करायचं, ऑफ करायचं, किंवा त्याच्यात ऍडिशनल काही स्टोर्स आहेत ते काय बॅकअप आणि रिस्टोर साठी तुम्हाला दिलेले आहेत. युजर बाबतीत सेटिंग दिलेले आहे, कॅप्चा सेटिंग, ऑनलाईन ऍडमिशन बाबतीत जे फायनल सेटिंग्स आहेत मॉड्यूल्सचे, मॉड्यूल्सचे सेटिंग्स सिस्टीम सेटिंग्स मध्ये अवेलेबल आहेत. इथून तुम्ही बरेचसे मॉड्यूल्स सेट रिसेट करू शकता आणि याचा इफेक्ट डायरेक्ट आपल्या सॉफ्टवेअरवर होणार आहे. तर अशा प्रकारे एवढे सर्व मॉड्यूल्स ऍडमिन पोर्टलला अवेलेबल आहेत. आता रिलेटेड स्टुडंट आणि टीचर्सला रिलेटेड मॉड्यूल्स अवेलेबल असणार आहेत, ते आपण पुढील भागात चेक करू. धन्यवाद.